नाशिकमधून अवघ्या 1.5-2 तासामध्ये मुंबई, पुणे किंवा अगदी हैदराबादमध्ये जाता आलं तर ऐकायला स्वप्नवत वाटतंय ना? पण आता हे स्वप्न वास्तवाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण भारतातील बुलेट ट्रेन नेटवर्कशी नाशिकला जोडण्याच्या हालचालींना वेग आलाय. त्यामुळे हे नेमकं कसं शक्य होईल? हे सगळं नेमकं आहे तरी काय? आणि नाशिकमधून थेट बुलेट ट्रेन धावणार का? आणि जर हा प्रकल्प खरंच प्रत्यक्षात आला तर नाशिकच्या उद्योग, पर्यटन, शेती आणि अर्थव्यवस्थेचे चित्र नेमकं कशा प्रकारे बदलू शकतो या सगळ्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई अहमदाबाद मार्गावर धावणार हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण हीच बुलेट ट्रेन भविष्यात नाशिकच्या विकासाला सुद्धा नवी गती देऊ शकते असं म्हटलं तर हे केवळ स्वप्न किंवा कल्पना नाही. कारण जपान सरकारच्या सहकार्याने विकसित होत असलेल्या अहमदाबाद, मुंबई, पुणे, हैदराबाद या प्रस्तावित हायस्पीड रेल्वे अर्थात बुलेट ट्रेन प्रकल्पाशी नाशिकला सुद्धा जोडण्याच्या हालचालींना आता वेग आलाय. विशेष म्हणजे बुलेट ट्रेनचा मुख्य मार्ग थेट नाशिकमधून जाणार नसला तरी नाशिकला या मार्गाशी फीडर कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून जोडण्याचा प्रस्ताव समोर आलाय. आणि जर हा प्रस्ताव प्रत्यक्षात आला तर नाशिकच्या इतिहासातील सर्वात मोठ्या दळणवळण क्रांतीची सुरुवात होऊ शकते असा विश्वास सुद्धा व्यक्त केला जातोय. दरम्यान यासाठी नुकतंच जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी अर्थात JICA आणि असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपानच्या 12 सदस्यीय उच्चस्तरीय शिष्टमंडळाने नाशिक महानगरपालिकेला भेट दिली. या बैठकीमध्ये नाशिकचा विकास आराखडा 2051, भविष्यातील वाहतूक व्यवस्था, औद्योगिक विस्तार आणि बुलेट ट्रेन कनेक्टिव्हिटी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. याशिवाय या बैठकीमध्ये जपानी तज्ज्ञांनी नाशिकला हायस्पीड रेल्वे नेटवर्कशी जोडण्याच्या शक्यतांचा अभ्यास दाखवलेला आहे. प्रभारी आयुक्त अमित रंजन यांनी सुद्धा प्रशासकीय स्तरांवर हा मार्ग सुखकर होऊ शकतो असं मत व्यक्त केलंय. त्यामुळे आता हा विषय केवळ चर्चेपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष नियोजनाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. आता अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो की ही फीडर कनेक्टिव्हिटी म्हणजे नेमकं काय असतं? तर बुलेट ट्रेनचा मुख्य मार्ग हा प्रत्येक शहरातून जात नाही आणि अशा वेळी मुख्य बुलेट ट्रेन स्टेशन पर्यंत पोहोचण्यासाठी स्वतंत्र वेगवान रेल्वे मार्ग विकसित केला जातो आणि यालाच फीडर कनेक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. म्हणजे नाशिकमधील प्रवासी सगळ्यात आधी वेगवान ट्रेनने पुणे किंवा इतर मुख्य बुलेट ट्रेन स्टेशन पर्यंत पोहोचतील आणि तिथून बुलेट ट्रेनचा ते वापर करतील. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जसं एखादा छोटा रस्ता मोठ्या एक्सप्रेसवेला जोडतो तसंच फीडर रेल्वे मार्ग बुलेट ट्रेन नेटवर्कला सुद्धा जोडला जातो. आणि त्यामुळे या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रवासाच्या वेळेमध्ये होणारी मोठ्या प्रमाणात बचत. कारण सध्या नाशिक ते मुंबई प्रवासासाठी वाहतुकीनुसार साधारण 5 तास लागतात, पुण्यावरून पोहोचण्यासाठी 4 ते 6 तास लागतात, तर हैदराबादचा प्रवास हा अनेकदा 10 ते 12 तासांपेक्षा सुद्धा जास्त वेळेमध्ये होतो. मात्र रस्ते मार्गाने गेल्यावर महत्त्वाच्या ठिकाणी किंवा चौकात, गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. बऱ्याचदा निकृष्ट दर्जाचे रस्ते असल्यामुळे सुद्धा वाहतूक अधिकच मंदावते आणि रेल्वे मार्गाने प्रवास केला तर प्रचंड गर्दीतून प्रवास करावा लागतं, तिकिटांची वाट पाहावी लागते आणि अशा अनेक समस्यांना सुद्धा सामोरं जावं लागतंय. मात्र प्रस्तावित हायस्पीड रेल्वे नेटवर्क पूर्ण झाल्यास नाशिक ते मुंबई, पुणे आणि हैदराबाद या प्रमुख शहरांपर्यंतचा प्रवास अवघ्या 90 मिनिटात ते 120 मिनिटांमध्ये पूर्ण होऊ शकतो असा अंदाज सुद्धा व्यक्त केला जातोय. पण हा प्रकल्प फक्त प्रवाशांसाठीच महत्त्वाचा आहे का? तर असं नाहीये. तर नाशिक हे आधीच महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या औद्योगिक आणि कृषी केंद्रांपैकी सुद्धा एक मानलं जात आहे. त्यात सातपूर, अंबड आणि सिन्नर MIDC या नाशिकमधील प्रमुख औद्योगिक क्षेत्रांमध्ये हजारो लघु, मध्यम आणि मोठे उद्योग सुद्धा कार्यरत आहेत. त्याचबरोबर ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, अभियांत्रिकी, फार्मास्युटिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि फूड प्रोसेसिंग क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी इथे उत्पादन युनिट सुद्धा उभारलेले आहेत. आणि हायस्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे या उद्योगांना मुंबई, पुणे, हैदराबाद आणि देशातील इतर मोठ्या बाजारपेठांशी अधिक जलद संपर्क सुद्धा मिळू शकतोय. यामुळे गुंतवणूक वाढण्याची आणि नवीन उद्योग आकर्षित होण्याची सुद्धा शक्यता आहे. याचबरोबर नाशिकची ओळख म्हणजे देशाच्या वाईन कॅपिटल म्हणून सुद्धा ओळखली जाते. भारतातील सर्वाधिक वाईन उत्पादक नाशिकमध्ये आहेत आणि दरवर्षी हजारो पर्यटक वाईन टुरिझमसाठी सुद्धा नाशिकला भेट देतात. दरम्यान बुलेट ट्रेन नेटवर्कशी जोडणी झाल्यास मुंबई, पुणे आणि इतर शहरांमधून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्याचबरोबर नाशिकच्या द्राक्ष उद्योगाला सुद्धा याचा मोठा फायदा होऊ शकतोय. देशातील सर्वात मोठ्या द्राक्ष उत्पादक जिल्ह्यांपैकी नाशिक एक आहे आणि याशिवाय कृषी उत्पादन कमी वेळेमध्ये बाजारपेठेत पोहोचल्यास शेतकऱ्यांना सुद्धा अधिक चांगला दर मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
दरम्यान धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा हा प्रकल्प महत्त्वाचा ठरू शकतोय, कारण इथे असणारं त्र्यंबकेश्वर जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने त्याचं धार्मिक महत्त्व भरपूर आहे. शिवाय पंचवटी रामायणाशी संबंधित महत्त्वाचं हे तीर्थक्षेत्र मानलं जातंय आणि त्याचबरोबर इतर धार्मिक स्थळांबद्दल भरपूर श्रद्धा असल्याने लोक इथे मोठ्या संख्येने सुद्धा येत असतात. आणि त्यात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आधीच अनेक विकास प्रकल्पांचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि पुढील काही वर्षांमध्ये बुलेट ट्रेनची जोड मिळाली तर भविष्यामध्ये भाविकांना नाशिक त्र्यंबकेश्वरला येणं हे अधिकच सोपं होईल. याचबरोबर विशेष म्हणजे नाशिक हे आधीच समृद्धी महामार्गाशी सुद्धा जोडलेलं आहे आणि भविष्यात प्रस्तावित ग्रीनफील्ड महामार्ग, विस्तारणारे विमानतळ नेटवर्क आणि आता हायस्पीड रेल्वेची जोड मिळाल्यास नाशिक हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या लॉजिस्टिक हब पैकी सुद्धा एक बनू शकते. पण तसं पाहायला गेलं तर आज महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं प्रमुख आधारस्तंभ म्हणून मुंबई आणि पुण्याकडे बऱ्याचदा पाहिलं जातं. मात्र हायस्पीड रेल्वे, समृद्धी महामार्ग, औद्योगिक विस्तार आणि वाढत्या गुंतवणुकीच्या जोरावर नाशिक राज्याच्या विकासाचं हे तिसरं मोठं ग्रोथ इंजिन सुद्धा ठरू शकतंय असं नाकारता येत नाहीये. दरम्यान तज्ज्ञांच्या मते या प्रकल्पामुळे ठाणे, पुणे, नाशिक असा नवा आर्थिक सुवर्ण त्रिकोण सुद्धा तयार होऊ शकतोय. उद्योग, व्यापार, पर्यटन, कृषी प्रक्रिया उद्योग, त्याचबरोबर लॉजिस्टिक आणि सेवा क्षेत्राला सुद्धा याचा थेट फायदा होण्याची सुद्धा शक्यता आहे. मात्र या प्रकल्पासमोर अजून अनेक टप्पे बाकी आहेत. ते असे आहेत की सध्या हा प्रस्ताव अभ्यास आणि प्राथमिक चर्चेच्या टप्प्यामध्ये आहे. त्यामुळे अंतिम मार्ग निश्चिती, तांत्रिक व्यवहाराचा अहवाल, निधी, राज्य आणि केंद्र सरकारची मंजुरी तसंच जमीन संपादन यांसारख्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकते. मात्र तरी सुद्धा नाशिकला बुलेट ट्रेन नेटवर्कशी जोडण्याच्या दिशेने अधिकृत स्तरावर चर्चा सुरू झाल्याने हा नक्कीच एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. कारण जर हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरला तर तो फक्त नाशिकला मुंबई, पुणे आणि हैदराबादशी जोडणारा नाही, तर नाशिकच्या अर्थव्यवस्थेला, उद्योगांना, पर्यटनाला आणि भविष्यातील विकासाला एका नव्या वेगाने पुढे नेणार आहे. आणि कदाचित पुढील काही वर्षांनंतर नाशिक ते पुणे हा प्रवास तासांच्या नाही तर काही मिनिटांच्या भाषेमध्ये सुद्धा मोजला जाईल. मात्र तुर्तास आपण इथेच थांबूया. परंतु तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतंय, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.